माझ्या गावातला टॉपचा श्रीमंत पोरगा तो जहाजचा करोडपती झाला, करोडपती. बाकीचे पोरं ₹100 खर्चायचे शाळेत जाऊ आणि तो ₹100 कमवायचा. आता हे जे जोडपं आहे, मी पाहतोय आल्यापासून यांचं काम, यांचं हे कांचनताईचं आणि यांचं, की गोरगरिबाचे मुलं शिकले पाहिजे. केवळ इंग्रजी बोलणारं मशीन तयार करण्यापेक्षा तुम्ही एक नागरिक घडवत आहात, एक सुजाण नागरिक घडवत आहात, एक धार्मिक नागरिक घडवत आहात, एक सुसंस्कृत. शिर्डीतील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आदर्श सरपंच म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात ओळखले जाते असे पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे होते. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, राजेश पावसे, पंचायत समिती राहाता, कोपरगाव व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे झोनल चेअरपर्सन ॲडव्होकेट संदीप गोंदकर, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, मणिलाल पटेल, साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन तानाजी गोंदकर, व्हाईस चेअरमन कांचन गोंदकर, मुख्याध्यापिका मंगला खुरे तसेच शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी चिमुकल्या मुलांनी मान्यवरांच्या समोर भारतीय संस्कृतीच्या विविध राज्यातील संस्कृतीला साजेसे नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलाय. तर मान्यवरांनी संस्थेचे आणि संस्था उत्तमरित्या चालवत मुलांना शिक्षणाबरोबर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शिक्षणाची जोड देणाऱ्या तानाजी गोंदकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलंय. या नागरिकांपैकी एखादा जरी तुमच्यातला सद्गुण घेतला आजच्या कार्यक्रमातून आणि त्यांच्या जीवनामध्ये जर तो अंगीकारला, तर मला वाटतं या जोडगोळीचा जो काही प्रयत्न आहे सुजाण नागरिक घडवण्याचा, आदर्श नागरिक घडवण्याचा, त्याला खूप मोठी बळकटी आजच्या कार्यक्रमातून मिळणार आहे. कारण मी बघितलं आल्यापासून इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये फॉरेन कल्चरचं अनुकरण, अन्न अनुकरण आणि त्या विद्यार्थ्यांना तसंच शिकवणं, हे साधारण चित्र आपण बघतो. मात्र इथे आल्यानंतर प्राचार्यांच्या अहवाल वाचनातून जे काही मला जाणवलं, अगदी शाळेच्या सुरुवातीला धार्मिक श्लोक असतील किंवा साईबाबांचं स्तवन असेल, या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा ज्या घेतल्या गेल्या त्या देखील धार्मिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या होत्या. केवळ इंग्रजी बोलणारं मशीन तयार करण्यापेक्षा तुम्ही एक नागरिक घडवत आहात, एक सुजाण नागरिक घडवत आहात, एक धार्मिक नागरिक घडवत आहात, एक सुसंस्कृत नागरिक घडवत आहात. मला वाटतं हे खूप मोठं काम साईबाबांच्या आशीर्वादाने तुम्ही करता आहात. आणि साईबाबांना अपेक्षित असलेला सज्जन माणूस, सज्जन नागरिक आणि एक चांगला देश घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून घडतं आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेला विचारात घेतलेली कल्पनेला पूर्णपणे छेद देणारं असं हे इंग्रजी माध्यमाचं, परंतु गुरुकुल पद्धतीचं स्कूल मला बघायला मिळालं. हे सुद्धा दुर्मिळ उदाहरण आहे की बऱ्याच ठिकाणी केवळ पैशासाठी शाळा चालवल्या जातात किंवा मुलांना घडवण्यापेक्षा स्वतः संस्थाचालक स्वतःला घडवण्यामध्ये व्यग्र असतात. मात्र ज्यावेळेला तानाजी पाटलांशी मी बोललो की तुमच्या शाळेचं फी स्ट्रक्चर काय, मी स्वतः बघतो लोअर के जी आणि अप्पर के जीची फी लाखामध्ये आपण बघतो. पठारे साहेब आपल्या जवळच्या गावांमध्ये तिथे काही हजारामध्ये फी घेतली जाते. संदीप भाऊंनी माहिती दिली की ते गोरगरिबांची मुलं शिकली जातात. त्यामुळे तुम्ही जो काही हा यज्ञ, शैक्षणिक यज्ञ ज्याला म्हटलं जाईल, ही शाळाच आहे खऱ्या अर्थानं. इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल न म्हणता हे खऱ्या अर्थानं गुरुकुल तुम्ही इथे चालवत आहात. त्यामुळे हा पालकवर्ग देखील खूप भाग्यवान आहे ज्यांच्या मुलांना अशी चांगली शाळा मिळाली. हा विद्यार्थी वर्ग भाग्यवान आहे की ज्यांना असे शिक्षक आणि अशी शाळा मिळाली. पावनभूमीतील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या ॲन्युअल डे सेलिब्रेशन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित प्रमुख मार्गदर्शक भास्कररावजी पेरे पाटील, आदर्श सरपंच पाटोदा जिल्हा औरंगाबाद, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेचे चेअरमन तानाजी गोंदकर साहेब,
विद्यार्थी मित्र, विद्यार्थी आणि पालक, सर्व शिक्षक वृंद, मित्र, आजचा हा आपला शाळेचा ॲन्युअल डे किंवा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ किंवा स्नेहसंमेलन हा आनंदाचा क्षण आहे. शाळेमध्ये आपल्या शाळेच्या नावातच गुरुकुल आहे. मग असे जसं डागा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला अत्यंत चांगलं दर्जेदार शिक्षण या शाळेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा शिक्षण दिलं जात आहे. याबद्दल संस्था चालक, चेअरमन या सर्वांचा खूप खूप आभार आहे, धन्यवाद आहेत. त्याचबरोबर आपण सर्वजण या शाळेत शिकत आहेत आणि विद्यार्थी मित्र सगळ्यांनी कृपया लक्ष दिलं पाहिजे की शाळेत आल्यानंतर आपण फक्त पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा त्याबरोबर इतरही बाबी, ज्या वेगवेगळे कलागुण आहेत, कुणाला संगीताची आवड असेल, कुणाला नाटक असेल, कुणाला खेळ असेल, स्पर्धा असतील, यासाठीच्या या बाबीसुद्धा आपण प्रकर्षाने जोपासल्या पाहिजेत. आणि शिक्षक वृंद किंवा धनकर साहेबांना सुद्धा विनंती आहे की जे विद्यार्थी ज्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करतील त्यांना त्या ठिकाणी आपण जास्त फोकस केला पाहिजे, जेणेकरून ते विद्यार्थी तालुक्यात, जिल्ह्यात, देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं शिर्डीचं नाव पुढं नेतील. आज या शिर्डीसारख्या ठिकाणी पाहिल्यानंतर मुलांकडे लक्ष द्यायला आणि घरी शिक्षण समजून घ्यायला जवळपास कुणाकडे वेळ आहे असं मला तरी वाटत नाही. प्रत्येकाला त्याचं काम आणि त्याचं हे महत्त्वाचं आहे. असो विद्यार्थी मित्र, आपण आपले कलागुण जोपासावेत. आपल्या सद्यस्थितीतली परिस्थिती पाहता मोबाईल आणि हॉटेलचं जेवण याकडं थोडंसं जरी कानाडोळा केलात आणि त्याऐवजी जे महत्त्वाचं आणि जे चांगलं आपल्या जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे त्या बाबी घ्याव्यात, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे. राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या पवित्र अशा शिर्डी शाही नगरीमध्ये आपला साई गुरुकुल शाळेचा जो बक्षीस वितरण समारंभ आहे हा सोहळा सादर होत असताना आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहे, त्यामध्ये आदरणीय डागा साहेब, आमचे पंचायत समितीचे BDO साहेब, पठारे साहेब, लायन्स क्लबचे अधिकारी, संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, प्राचार्य, वकील साहेब, गोदनकर साहेब. मी सध्या महाराष्ट्रात काका पुतण्याचे लय झगडे चालू आहे कुठे बी, पण इथं मला बरं वाटलं काका पुतणे जरा एका विचारानं गोडीनं राहते दोघं जण, मला खरंच आनंद झाला, चांगली गोष्ट आहे. नाही तर तुम्ही बघा महाराष्ट्रात सध्या काका पुतण्याचे लय वाढणं आहे. आनंदाचे दिवस आहेत, त्यांना बक्षीस मिळणार, त्यांनी केलेल्या सादरीकरणचे त्यांचे चीज, त्याच्यामुळं मी काय खूप बोलावं आणि त्यांच्या आनंदावर विरजण टाकवून द्यावं असं काही नाही आहे. परंतु स्टाफने बोलवलं, माझा आदर केला, मुलांच्या दर्शनाची, तुमच्या सगळ्याच्या दर्शनाची संधी मला उपलब्ध करून दिली. खूप वेळ झाला, आपलं 5 वाजताची वेळ होती, 8 वाजलेत. माझं गाव इथून जवळ आहे, संभाजीनगरपासून 10 किलोमीटर. कधीतरी या. सरला माझी विनंती आहे, प्राचार्याला विनंती आहे, सहल काढा, सगळे स्टाफ पोराला घेऊन या, थोडे थोडे आपण जातो, प्रत्यक्ष पहा. आणि पोरं फार हुशार आहे, अभ्यास करत असते, कुठे गेले पाहायला प्रश्न विचारते मला, रोज लोक येते. पोराला माझी विनंती आहे, शिक्षण करता करता
बाकीच्या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. जे तुम्हाला शाळेतून शिक्षण दिलं जातं आता मला आनंद वाटला. म्हणजे धार्मिक गोष्टीत पण असं तुम्हाला शिकवलं जातं. आता नवीन नवीन शिक्षण पद्धती आल्या की पोराने उद्योग कसं केला पाहिजे, स्वतःचं कामधंदा काहीतरी निवडला पाहिजे, त्याच्यात प्रावीण्य मिळवलं पाहिजे. म्हणजे त्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्याच्यात हौस आहे ते त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी त्याच्यातले गुण हेरले पाहिजे आणि त्याला ते काम करून दिलं पाहिजे. माझ्या इथे एक पोरगा होता, तुम्हाला विषय खोटं वाटन, सहजनवाडी एक डॉक्टर झवर साहेबाची शाळा होती त्यावेळेस. त्याला ₹1.25 रोज होता त्या विद्यार्थ्याला काम करताना. आणि कोणतं काम करायचं, हे चेअर फर्निचर बनवायचं, ₹1.25 बाकी पोरं सगळे इकडच्या शाळेत गेले, तो तिकडच्या शाळेत गेला. म्हणजे लहानपणापासून ₹100 कमायला लागला तो. माझ्या गावातला टॉपचा श्रीमंत पोरगा तो आजचा करोडपती झाला, करोडपती. म्हणजे कामाला लाजलं नाही पाहिजे, धंद्याला लाजलं नाही पाहिजे. बाकीचे पोरं ₹100 खर्चायचे शाळेत जाऊ आणि तो ₹100 कमवायचा. हे त्याची उपजत त्याला ती सवय लागली. मोठमोठाले फर्निचरचे त्याचे माल आहे, इसारा मतकर नाव आहे त्याचं. म्हणजे आम्ही सगळे त्याला येडं म्हणायचो, पण आता त्याच्या नजरेने आम्ही सगळे येडे, तो एकटाच शहाणा आहे. म्हणून पोराला माझी विनंती आहे, उद्योग केला पाहिजे, धंदा केला पाहिजे. धंदा करताना लाजला नाही पाहिजे. तुम्ही अशा ठिकाणी जन्माला आला, इथे काही जरी केलं तर कमी आहे. साहेबांनी सांगितलं माती जरी विकली कपड्याला लावायला तरी तुम्हाला पैसा मिळू शकतो. म्हणजे साईबाबाचे उपकार आहे. तुम्ही अशा ठिकाणी जन्माला आला की तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. प्रश्न एकच आहे, तुम्ही चांगलं राहायचं, सोयीनं राहायचं, चांगलं जगायचं, चांगलं खायचं. सरांनी पण सांगितलं की शक्यतो बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे. बरोबर आहे. मी 5-6 गोष्टीचा उल्लेख करतो. चांगलं पाणी प्या, झाडं भरपूर लावा. पोरावो झाडावर लक्ष द्या, झाडं लावा. आपल्या वाढदिवसाला लावा, लग्नाच्या दिवशी लावा, आई वडिलांची आठवण म्हणून लावा. आणि बाहेरचं खायचं नाही, हॉटेलमधलं शक्यतो खायचं नाही, मसाले आणायचे नाही. बाहेरच्या मसाल्यामध्ये घोड्याची लीद घालून येते, घोड्याची लीद खायची तर खा. महिला मंडळाला माझी विनंती आहे, शक्यतो गावातलं घरचं खायचं. आणि अजून एक, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. वयस्कर लोकाला जीव लावल्याने त्यांचं आयुष्य वाढतं, पुण्य लाभतं, त्यांना समाधान मिळतं. म्हणून घरातल्या गावातल्या म्हाताऱ्या लोकाला जीव लावायला. आणि विद्यार्थ्याला माझी एकच महत्त्वाची सूचना आहे की पोरांना शिकू द्या. आपल्याकडं मुलं शिकत नाही आणि मुलीला शिकून देत नाही, असा प्रॉब्लेम आहे खेड्यामध्ये. मुलीच्या बाबतीत फार वाईट आहे. मुलीला 8वी 9वीलाच काढून घेतलं जातं. माझी पालकाला विनंती आहे, मुलीला शिकू द्या. तुमच्या मनात भीती असेल ना, काही मनात काळा असेल, काढून टाका. मी तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो, मुलगी पळून गेली तर जाऊ द्या, पण शिकू द्या. शिकल्याशिवाय पर्याय नाही. कारण शेतातल्या बाईला ₹200 रोज आहे आणि मास्तरीन ग्रामसेवक बाईला, डॉक्टरीन बाईला ₹2000 रोज आहे. का बरं? तिच्या बापाने तिला शिकवलं म्हणून तिला एवढं मिळतंय. समाजात मान आहे. आणि आज जर तुम्ही तिला शिकवलं नाही, पालक हो नीट लक्षात घ्या, आज जर तुम्ही पोरीला शिकवलं नाही तर उद्या जेव्हा ती ₹200 रोजानं जाती लोकांच्या कामाला, तेव्हा काय तिला Z+ सुरक्षा असते का? तेव्हा तर तिला एकटीला जावंच लागते ना. मग आज आपल्या गुरुजीकडे आपण जर आदराने शाळेत पाठवलं, आज ती गुरुजीपाशी शाळेत जाते, गुरुकुलमध्ये जाते, याचा अर्थ तुमची मुलगी मुलगा सुरक्षित आहे. म्हणून त्यांना शिकून दिलं पाहिजे आणि अशा शाळेमध्ये पाठवणं. आता हे जे जोडपं आहे, मी पाहतोय आल्यापासून यांचं काम, यांचं हे कांचनताईचं यांचं, की गोरगरिबाचे मुलं शिकले पाहिजे, त्याच्यासाठी हे गुरुकुल आहे. आणि आपण यावर विश्वास ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना इथे शिकवा, अशी मी हात जोडून विनंती करतो. मिशन मिळालेलं आहे, म्हणजे 10वी 11वी 12वी पर्यंत होईल. तरी पालकांनी आपल्या या संधीचा फायदा घेऊन आपल्या मुलाचं कल्याण कसं करता येईल ते केलं पाहिजे.
आणि करून घेतलं पाहिजे अशी माझी हात जोडून विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.